हॅलो. बघा गेल्या 3 दिवसापासून आम्ही जी स्पर्धा इथं पुकारतोय नक्कीच श्री गणेश दैवली यांच्या माध्यमातून बालकृष्ण दादा मुंडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे मात्र आयोजित करण्यात आली आहे. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने यावेळेस ही स्पर्धा आयोजित केली जाईल. नक्कीच गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र या स्पर्धेला आयोजित करण्यात येईल. बालकृष्ण मुंडे दादा दैवली याच मैदानावरती यावेळेस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. याची सर्वच क्रिकेट रसिकांना नोंद घ्यावी. यस कोटू सर. थँक्यू सर. एक मोठी स्पर्धा पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या भेटीला येईल. नाईटची स्पर्धा असेल. जाऊया मैदानावरती. यावेळेला आपण सामना पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना. मांगरूळ विपक्ष उमरोली या दोन बलाढ्य संघांमध्ये यावेळेला लढत होईल. मांगरूळ संघानं नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातं यावेळेला उमरोली संघाला. दोनही संघ आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ करून यावेळेला क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करतायत. यावेळेला मात्र जय श्रीराम चषकाची शोभा वाढवणारा हा सामना निश्चितच आयोजकांच्या मेहनतीला, आयोजकांच्या प्रामाणिकपणे उभ्या केलेल्या या संकल्पनेला न्याय देणारा खेळ आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय. क्रिकेटचा विजय होताना पाहतोय. एक अप्रतिम, एक अद्वितीय खेळाचं प्रदर्शन मांगरूळ आणि या उमरोली संघाच्या माध्यमातून आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय. नाणेफेक जिंकले आणि यावेळेला क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय उमरोली संघाला. उमरोली संघाचे दोन महत्त्वाचे फलंदाज, दोन बिनीचे शिलेदार यावेळेला आपल्या संघासाठी सलामीवीरांचं काम करतील. फलंदाज असतील आकाश आणि त्याच्या सोबतीला फलंदाज असेल अजय. हे दोनही फलंदाज आजच्या सकाळच्या सत्रापासून आपल्या फलंदाजीचा जलवे यावेळेला दाखवताना आपण पाहतोय. आई गावदेवी क्रीडा मंडळाचे सर्व मुख्य आयोजक आदरणीय कैलासजी धुळे, विष्णुजी शिंदे, समीरजी कोंडिलकर, भानुदासजी कोंडिलकर त्यांचे सर्व सहकारी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही अद्वितीय संकल्पना आपण पाहतोय. एक अद्वितीय अभूतपूर्व या ठिकाणी जी कलाकृती आपण पाहतोय, या कलाकृतीचा भाग मला होण्याची संधी मिळते. मी पुनश्च एकदा अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आदरणीय राजेशजी कोंडिलकर असतील, सर्व मान्यवरांचं, सर्व आयोजकांचं मी पुनश्च एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानेन आणि आपणा सर्वांना घेऊन जाईल मैदानावरती. मांगरूळ संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी दोन सलामीवीर आपण पाहतोय. आकाश आणि अजयच्या रूपानं यावेळेला फलंदाजी करतील आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती असेल मनोज. यावेळेला आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा हा सामना 4 षटकांचा सामना असेल. दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की याची आपण नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा हा सामना यावेळेला मैदानावरती जसा पंचांचा इशारा येईल सामन्याला सुरुवात होईल. यावेळेला P1चं पहिलं षटक असेल. आपल्या संघासाठी मनोज हाताळताना पाहायला मिळेल मांगरूळ संघाकडनं. आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय फलंदाज अजय आणि आकाश हे दोन एकाच राशीच्या नावाचे असलेले दोन फलंदाज यावेळेला आपल्या संघाची धुरा, आपल्या संघाची पालखी खांद्यावर घेऊन जाताना पाहायला मिळतील. दोघंही फलंदाज आजच्या सकाळच्या सत्रापासून प्रचंड फॉर्ममध्ये आपण फलंदाजी करताना पाहतोय. तेच दोन फलंदाज अजय आणि आकाश यावेळेलाही आपल्या फलंदाजीचे नमुने सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करतील. क्वार्टर फायनलचा हा सामना आहे. अगदी प्रेक्षकांचं मन जिंकणारा हा सामना होईल. बिग फाईट सामना होईल या बाबतीत काही शंका नाही. पंच पराग सरांचा यावेळेला इशारा येईल. ग्रीन सिग्नल येतोय. सामना चालू होतोय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय भरधाव वेगानं गोलंदाजी करणारा सकाळच्या सत्रापासून अगदी वेगवान गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहिलंय. यावेळेला पहिला चेंडू फुलटो चेंडू दंडित केला जाईल. पहिल्या चेंडूवरती यावेळेला तोफा दिला जातो. कबूल केलं जातंय. यावेळेला येईल मोठा फटका. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार येतोय. यावेळेला शंखनाद केला जातोय. पहिल्या चेंडूला भिरकावून दिले जाते 6 धावांनी. आपले इरादे स्पष्ट करतोय. यावेळेला आक्रमक होतोय पहिल्या चेंडूवरती. फलंदाज आकाशला आपण पाहतोय. फाईन लेग बाउंड्रीला क्लिअर केलं जाते. चेंडूला सरळ फेकलं जातंय 6 धावांसाठी. 6 धावांनी श्री गणेशा होतोय धाव फलकाचा. आपल्या संघाचं या ठिकाणी खातं खोलतोय. आपलं स्वतःचं खातं खोलतोय आणि आपल्या संघाला आश्वासक सुरुवात करून देताना आपण फलंदाज पाहतोय आकाशला. सुंदर फटका, एक अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन आपण पहिल्या चेंडूवरती पाहिलं.
पुनश्च एकदा मनोज उंचपुरा गोलंदाज मनोज वेगाने चेंडू टाकण्याचा त्याचा इरादा असतो. यावेळेला पुन्हा एकदा जाईल पंचांच्या डावीकडून. ओरपी चेंडू आहे, मोठा फटका येतोय. त्यावेळेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आयडी पण क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला अडवला जाईल. एक धाव घेण्याची मात्र जी संधी मिळतीये ती पूर्ण केली जातीये. एक धावेने यावेळेला सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातंय. मोठा फटका आल्यानंतर मात्र एक धाव घेऊन नॉन स्ट्राईक वर येतोय फलंदाज आकाश. यावेळेला सामना अजय स्ट्रायकिंग एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. मनोजच्या गोलंदाजीचा सामना करेल पहिल्यांदाच यावेळेला या सामन्यामध्ये. चांगला चेंडू, तितका चांगला फटका पाहायला मिळतोय. इम्प्रोवाइज स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक मात्र इनफिल्ड मधनं यावेळेला येतोय. झेल पकडण्याचा अप्रतिम प्रयत्न होता, मात्र अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू हाताला ब्रश होतोय आणि झेल मात्र सुटतोय. चांगले प्रयत्न होते मात्र यश काही मिळत नाहीये. 2 धावा घेण्याचा जो मानस होता तो मात्र यावेळेला पूर्ण केला जाईल. 2 धावांनी धावफलकाला मात्र आकार देण्याचं काम केलं जातील. धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 9 धावा अंकित झालेल्या पहिलं षटक P1चं हे प्रगतीपथावर असताना मनोजचं. पुन्हा एकदा मनोज सामना करेल फलंदाज अजय. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू आहे, त्याला दंडित केलं जाईल. फाईन लेग बाउंड्रीला पुन्हा एकदा क्लिअर जाईल. पंच यावेळेला निर्देशित करतायत नो चेंडू असेल तर हा चेंडू दंडित केला जाईल. नो +4 अशा 5 धावा या चेंडूवरती येतील. चौकार. संघ पहिल्या षटकामध्ये धावांचा डोंगर उभारण्याचा जो प्रयत्न आहे तो मात्र त्यांचा वाखाणण्याजोगा म्हणावा लागेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 14 धावा अंकित झालेल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. यावेळेला फटका फसतोय मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. अगदी व्यूवर रचनेप्रमाणे चेंडू टाकला गेला होता. फलंदाजाच्या बॅटला ब्रश होऊन चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात होता, मात्र झेल टिपण्यात पुन्हा एकदा अपयश होतं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जीवदान मिळतंय. फलंदाज मात्र बाद होता होता वाचतोय. चांगली या ठिकाणी जी बॉलिंग केली जाते तिला मात्र साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकांच्याकडनं. पुन्हा एकदा मनोज असेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. फलंदाज असेल यावेळेला आकाश. मनोजचा हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. अप्रतिम टोलावला जातोय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलं जाईल. पंच पराग सर आम्हाला सांगतील चेंडू जाईल सीमा पार. पुन्हा मिळतील धावा 4. चौकार. क्वार्टर फायनलचा सामना आहे. दोनही संघ प्रेशर मध्ये आहेत. आपण धावफलकावरती धावा पाहतोय. 19 धावा अंकित झालेल्या असताना षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असतील. आमचं स्कोरर मित्र जे सकाळच्या सत्रापासून अगदी अप्रतिम स्कोररची भूमिका पार पाडतायत. समालोचकाच्या पाठीचा कणा ज्याला म्हटलं जातं. समालोचकाच्या सोबत आमच्या यावेळेला सोबतीला आहे समीर सर. अगदी त्यांच्या सुवर्ण हस्ताक्षरानं यावेळी धावफलक सजतंय. 19 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना P1चं. मनोजचं हे षटक काहीसं मागणं ठरताना आपल्याला पाहायला मिळतंय. या वेळेला मात्र फटका फसतोय आणि मनोजला यश मिळतंय. पहिला गडी बाद होईल. फलंदाज बाद होतोय. दरम्यान व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन होतंय. आदरणीय भास्करजी लोंगले साहेब उमरोली ग्रुप ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य आहेत. त्यांचा अगदी स्पर्धेच्या वतीनं असे सहर्ष स्वागत. साहेबांना विनंती असेल की आपली जागा आमच्या मनामध्ये आहे, आमच्या प्रेमाची आहे. आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी. यावेळेला शोभा वाढवली जाते व्यासपीठाची. साहेब आपण आलात, आपले सहर्ष आभार असतील. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितोय सामना मैदानावरती रंगतोय उमरोली विपक्ष मांगरूळ या 2 संघांमध्ये. उमरोली संघ फलंदाजी करतोय. पहिलं P1चं षटक संपलं. P1च्या पहिल्या षटकात आपण धावा पाहिल्या धावफलकावरती. 19 धावा, 1 गडी बाद 19 अशी आश्वासक सुरुवात करताना आपण पाहतोय उमरोली संघाला. मनोजचं जे षटक होतं थोडंसं महागडं जरी ठरलं असलं तरी मात्र एक जो महत्वाचा अडसर होता आकाश डोकेडुखी ठरत होता तो मात्र दूर करण्यात यश मिळतंय. यावेळेला गोलंदाज नवीन गोलंदाज असेल
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळेल चेतन. वेगवान गोलंदाज आहे, फुलटो चेंडू दिला जातोय. यावेळेला सुद्धा पुन्हा एकदा दंडित केलं जाईल. चेंडू भिरकावून दिला जातोय. फाईन लेग बाउंड्रीला क्लिअर केलं जातंय. पंच पराग सर दोनही हातांनी यावेळेला याच दरम्यान भास्करजी लोंगले साहेब जे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत मांगरुळ गावचे, उमरोली गावचे सॉरी, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार हॅट्रिकला 500 रुपये आणि प्रत्येक षटकार हॅट्रिकला सुद्धा 500 रुपयाचं रोख पारितोषिक यावेळेला येत आहे. दोनही फलंदाजासाठी यावेळेला असणार आहे पर्वणी. जाऊया मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. पुन्हा एकदा चेतन असेल गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा चेंडू यावेळेला मात्र धडा घेतोय. चांगला चेंडू हाताळला जातोय. वेगवान चेंडूची यावेळेला मात्र हाताळणी केली जातीये. यष्टीरक्षक उरलेलं काम पूर्ण करतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण मैदानावरती पाहतोय. चांगली गोलंदाजी यावेळेला चेतनच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र यावेळेला धडा घेतोय आणि चांगला चेंडू हाताळण्याचा जो त्याचा प्रयत्न आहे तो मात्र यशस्वी करून दाखवतोय. पुनश्च एकदा पंचांच्या उजवीकडून जाईल. राऊंड द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. यावेळेला मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहायला मिळतोय. मात्र व्यूह रचना अगदी चांगली पाहायला मिळतीये. फटका जसा खेचला जातो त्या फटक्यासाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. थँक्यू विजय. यावेळेला चेतन दाखवून देत असताना आम्ही या ठिकाणी विजयी होण्यासाठी आलोय. आम्ही यावेळेला आई गावदेवी क्रीडा मंडळाचा जो काही श्रीराम चषक आहे तो पटकावण्यासाठी आलोय. प्रयत्न त्यांचे चालू आहेत. मित्रांनो, प्रयत्नांची उंची इतकी ठेवा की यशालाही पर्याय नसणार आहे. आपल्याला विजय मात्र नक्कीच मिळेल. यावेळेला प्रयत्न चालू आहे चेतनचे. गडी बाद करतोय. चांगला फलंदाज जो सातत्यानं चांगली फलंदाजी करतो तो बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय शरद. यावेळेला शरद आणि रत्नदीप नावाची दोन जोडी, ही जोडी मात्र जे नवीन फलंदाज मैदानावरती आहेत. चांगला फटका पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र जो होता तो फसतोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घरंगळत येतोय. 2 धावा घेण्याची यावेळेला मात्र संधी होतीये. सोनं केलं जातंय. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. पहिली धाव वेगानं घेतली. जर तुम्हाला 2 धावा घ्यायच्या असतील तर पहिली धाव वेगानं घ्यावी लागते. हे सूत्र त्यांनी लक्षात ठेवलं. पहिली धाव अगदी वेगानं घेतली आणि दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न होता तो पाहता पाहता पूर्ण केला. 2 धावांनी धाव फलकाला यावेळेला संजीवनी मिळेल. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. 27 धावा अंकित झालेल्या असताना चेतन यावेळेला चांगली गोलंदाजी करतोय. मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे यावेळेला फंबल होताना पाहायला मिळते. यावेळेला मात्र चांगला टप्पा होता त्याचा मात्र समाचार घेतला जातो. अगदी डोळ्यात भरलेला हा चेंडू सरळ भिरकावून देतोय. चेंडू जाईल सीमा पार. रत्नदीप नावाचा हा फलंदाज अगदी सेट होऊनच आलेला सारखा वाटतो. षटकार येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारतोय. व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केलं जातंय. अप्रतिम क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेंडूला स्टॉप केलं जातंय आणि चेंडू अडवताना मात्र यावेळेला पाहायला मिळतंय की आपला क्षेत्ररक्षकाचा जो पाय होता तो मात्र सीमारेषेला टच होतोय. पुन्हा मिळतील 4 धावा. चौकार. रत्नदीप नावाचा जो फलंदाज आहे तो बहरात येताना पाहायला मिळतोय. एक षटकार आला त्यानंतर चौकार येतोय. दुसरं षटक संपतंय. 2 षटकांच्या अखेरीस आपण धाव फलकावरती धावा अंकित झालेल्या पाहतोय. 37 धावा यावेळेला 18.50च्या सरासरीनं यावेळेला धावा जमवताना पाहायला मिळतोय. मांगरूळचा संघ अप्रतिम फलंदाजी आपल्याला सुरुवातीच्या काही षटकांमध्ये पाहायला मिळते. आकाश आणि अजयनं जे वादळ निर्माण केलं होतं, जो पाया रचला होता त्याचा
कळत चढवण्याचं काम यावेळेला फलंदाज रत्नदीपच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्याला साथ देतोय फलंदाज शरद. दोनही फलंदाज यावेळेला मात्र तळ टोकून फलंदाजी करतायत. रत्नदीप अगदी घरूनच येताना सेट होऊन आलाय की काय या पद्धतीनं दाखवतोय. एक चौकार त्याच्या माध्यमातून येतोय, एक षटकार त्याच्या माध्यमातून येतोय. चांगली फलंदाजी करतोय, आपल्या संघाला एक आश्वासक सुरुवात करून देताना. यावेळेला मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू शरीराला ब्रश होतोय, मात्र बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जी मिळेल ती मात्र रोखू शकणार नाहीत. यावेळेला क्षेत्ररक्षण करताना एक धावेने धाव फलकाला मात्र पुन्हा एकदा आकार येताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 38 धावा. चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. एक धाव जी घेण्याची संधी मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट ही चांगली पाहायला मिळते. यावेळेला रत्नदीप मोठा फटका मारतोय, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर केला जातोय, चेंडू फेकला जाईल. एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागतं. चांगली फलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट. साहिल नावाचा हा गोलंदाज सकाळच्या सत्रापासनं चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला पाहायला मिळतोय एक चांगला चेंडू, बॅटला ब्रश होतोय, हवेमध्ये चेंडू बराच वेळ होता, क्षेत्ररक्षक येतोय, गलीमधनं त्याला पकडलं जाईल, झेलबाद होतोय फलंदाज. संघ ईर्षेनं जिंकण्याच्या खेळतोय. प्रत्येक संघाचे प्रयत्न चालू आहेत की यावेळेला आम्हाला श्रीराम चषक जिंकायचा आहे, यावेळेला आम्हाला विजयी व्हायचंय, विजयी ट्रॉफीला आम्हाला हात घालायचा आहे. प्रत्येक संघ त्याच ईर्षेनं यावेळेला खेळ करताना पाहायला मिळतोय. दोनही संघ बलाढ्य आहेत, दोनही संघ तुल्यबळ, एकाच कॅलिबरचे, एकाच ताकदीचे दोन संघ यावेळेला मैदानावरती आपण खेळताना पाहतोय. चांगली फलंदाजी होत असताना यावेळेला मात्र गडी बाद होतोय. फलंदाज एक बाद झाला, शरद बाद होतोय, त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज येतोय आकाश. साहिल ज्याचं कौतुक करावं तेवढं थोडं, एक यंगस्टर गोलंदाज आहे. सकाळच्या सत्रापासून अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुनश्च एकदा 31-35 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू हाताळतोय, गुड लेंथवरनं चेंडूला अगदी टेकअप केलं जातंय, वेगावरती स्वार होतोय, वेगानं येतोय, खांद्याचा वापर करतोय आणि अप्रतिम डिलिव्हरी हाताळताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक उरलेलं काम पूर्ण करतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. धाव फलकाला पूर्णविराम लागलेला असताना धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. 39 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बीट होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल यावेळेला साहिलकडनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यंगस्टर गोलंदाज आहे, उंचीचा वापर करून, आपल्या खांद्याचा वापर करून यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी करतोय. सातत्यानं आपल्या संघाला सकाळच्या सत्रापासनं एक चांगली खेळी करून सातत्यानं विजय मिळवून देण्याचं काम करतोय. यावेळेलाही चांगली गोलंदाजी. या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, मात्र एकच धावेचा हा फटका, एक धाव देऊन जाईल यावेळेला रत्नदीपला. मोठा फटका मारताना मात्र बॅटला ब्रश होतोय चेंडू. धावफलक आपल्याला सांगते धावा झाल्या 40 धावा. तिसरं षटक संपतंय, ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल. यावेळेला तिसरं षटक जसं संपतंय धावफलकावरती 40 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल यावेळेला फलंदाजी करताना उमरोली संघाकडनं. शरद आणि आकाश, रत्नदीप आणि आकाश हे दोन फलंदाज अद्यापपर्यंत फलंदाजी करतायत, तळ ठोकून फलंदाजी.
वरती येतोय. या वेळेला गोलंदाज असेल निकेश. या अगोदरचा जो सामना झाला अप्रतिम गोलंदाजी निकेशनं सुद्धा केली होती. तोच निकेश रत्नदीप साठी या वेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. डीपमधनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला पकडलं जाईल, मात्र एकाच धावेची जी संधी आहे ती मात्र दिली जाते. एक धाव पूर्ण केली जाईल. एक धावेने धाव फलकावरती धावा अंकित होतील. 41 धावा आपण पाहतोय. ज्या वेळेला मोठे फटके येत नाहीत त्यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातंय. सिंगल डबलनं या वेळेला धाव फलकाला आकार देण्याचं काम केलं जातंय. रत्नदीपच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आपण पाहतोय. एक अनुभवी फलंदाज कसा असावा याचं जाज्वल्य उदाहरण या वेळेला दाखवत असताना रत्नदीप. निकेशचा हा चेंडू खोलवा टप्प्यात आहे. चेंडू अगदी खोदून काढला जातोय. लॉंग ऑन वर्ण क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला अडवतोय, मात्र एकच धावेवरती समाधान मानवला गेली. या वेळेला सुद्धा व्यूहरचना अगदी चांगली आहे निकेशची. चेंडू अगदी व्यवस्थितरित्या हाताळतोय, अचूक टप्प्यावरती टाकतोय आणि फटका जरी बॅटमधनं आला तरी त्यासाठी मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. चांगली गोलंदाजी 2 चेंडूंवरती सिंगल पाहायला मिळते. या वेळेला लोअर फुलटोज आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय तितकंच, मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. अगदी गोलंदाजाला नाराज करणारी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. एखाद्या गायकाला वादकांची साथ गरजेची असते त्याच पद्धतीनं गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षकांची साथ असणं गरजेचं असतं. मात्र या वेळेला चुकी करतोय क्षेत्ररक्षक, चौकार येतोय, संजीवनी प्रदान करतोय धाव फलकाला. निकेशचा हा चेंडू या वेळेला मात्र संधी होती ओरपीच चेंडूला बाहेर पाठवण्याची. मोठा फटका पाहायला मिळतोय. बिग लॉंग वे षटकार. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. निकेशचा हा चेंडू या वेळेला मात्र दिशा पाहावी लागेल. या वेळेला दंडित करतील पंच. या अवांतर धावसंख्येमध्ये भर पडताना पाहायला मिळेल. अवांतरच्या स्वरूपात 1 धावेने धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 53 धावांची 50 जी आहे ती मात्र उमरोली संघ पार पाडण्यात यश प्राप्त करतोय. पुन्हा एकदा निकेश. आता मात्र बॅटला ब्रश होतोय. चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक अडवेल, फेकेल, तत्पूर्वी मात्र 2 धावा घेण्याची संधी मिळतीये. 2 धावा या वेळेला मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील आपल्या संघासाठी. अगदी चांगली फलंदाजी करतोय या वेळेला रत्नदीप. फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. अगदी सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहतोय. ज्या वेळेला मोठे फटके येत नाहीत त्यावेळेला मात्र सिंगल डबल घेण्यापासून मात्र चुकत नाही. चांगली फलंदाजी, एक अनुभवी फलंदाज कसा असावा हे दाखवून देत असताना आपण मैदानावरती पाहतोय. निकेशचा हा चेंडू या वेळेला मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅटला ब्रश होऊन शरीराचा वेध घेतोय. मात्र 1 धाव घेण्याची जी संधी मिळतीये ती पूर्ण केली जातीये. पंच धावा किती या चेंडूवरती? 1 धाव. ओके, धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. 56 धावा. निर्धारित 4 षटकांचा या वेळेला खेळ समाप्त होतोय. 56 धावा धाव फलकावरती झाल्यात आपण पाहतोय. उमरोली संघाच्या 57 धावांची गरज असेल. 4 षटकांचा हा सामना, दोनही संघ तुल्यबळ. 56 धावा या वेळेला असतील आणि 57 धावांचं लक्ष असेल उमरोली संघासमोर. नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. या वेळेला आव्हान असणार आहे 57 धावांचं उमरोली संघासमोर. हे आव्हान कसं पेललं जाईल? या वेळेला आव्हान पेललं जाईल की डिफेंड करण्यात यश मिळेल उमरोली संघाला? या वेळेला मैदानामध्ये काय घडेल, काय बिघडेल? जय श्रीराम चषकाचा हा थरार आपण पाहतोय. मायक्रोफोनवर मी आमंत्रित करेल, यापुढील उत्तरार्धासाठी मी समालोचन करण्यासाठी आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक, आमचे आदरणीय त्यावेळेस विद्यमान सामना आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. निशांग 11 मांगरोल टीम त्यांना फाईट करते. यावेळेस उमरोली टीम
तर श्रीपती बाबा उमरवली असं नाव आम्हाला यावेळेस ट्वेल्थमॅन सांगत असताना यावेळेस चला उमरवली टीम लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मांगरूळ टीम राकेश पाटील आपल्याला देखील लगेचच जाऊ द्या कारण अद्याप सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर आपण ऐकत होतात शहापूरचा एक गोड आवाज आमचे साथी समालोचक आमचे परम मित्र सोमनाथ खाडे सर यांना. तर आज पण स्पर्धा पाहताय आई गावदेवी क्रीडा मंडळ वराडे आयोजित जय श्रीराम चषक 2021 पर्व 3. तर या स्पर्धेचे प्रणेते कैलासजी धुळे साहेब मला इथे बोलण्याची संधी दिली. 4 दिवस मात्र मला इथे बोलवण्यात आलं तर मी त्यांचा आभार व्यक्त करेल. कैलासजी धुळे साहेब असतील, विष्णू शिंदे असतील, समीर कोंडिलकर असतील, भानुदास कोंडिलकर असतील, राजेश कोंडिलकर असतील, नक्कीच या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करेल. मला मात्र इथे बोलण्याची 4 दिवस संधी दिली. स्टॅकिनची जोडी सलामीची जोडी वेळेस मैदानाच्या आतमध्ये जात असताना तर या दरम्यान भास्करजी लोंगले साहेब नक्कीच उमरोलीचे भास्करजी लोंगले साहेब यांचा शुभ सन्मान यावेळेस मान सन्मान केला जाईल. आमचे कैलासजी धुळे यांचे शुभ हस्ते मान सन्मान करण्यात जाईल. तर या दरम्यान DNS बँकच्या अधिकारी यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून यायचं व्यासपीठावरती. तर यावेळेस मांगरूळ टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करते. या स्टॅकिंग एंड वरती राकेश पाटील, नॉन स्टॅकिंग एंड वरती सुनील. उमरलीचा आघाडीचा गोलंदाज बॉलिंगसाठी हायवेंड कडनं सज्ज आकाश येत आहेत. तर या मॅच साठी ऑफिशियल पंच मेन पंचांच्या भूमिकेमध्ये हरीशजी कराळे, मॅन फ्रॉम नेरळ, स्क्वेअरचे अंपायर पराग सर, मॅन फ्रॉम पोद्दार. ओव्हर द विकेट बॉलर तयार. पहिलाच बॉल यावेळेस बी शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहेत एकाच टप्प्यावरती चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान मात्र सिंगल कबरी केली जाते. सिंगलच्या मदतीनं यावेळेस स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे बॅट्समन राकेशच्या माध्यमातून. एकेरी धावेच्या मदतीने यावेळेस श्री गणेश करत असताना राकेश पाटील यावेळेस स्ट्राईक डोटी देती फलंदाज सुनीलकडे. नक्कीच आजचा दिवस जर विचार केला तर दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः गाजवलाय. मैदानाच्या चौपेर बाजूला फलंदाजी करत असताना बॅट्समन सुनील आणि राकेश. वर द विकेट फुलरलेन बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. फिल्डर तिथे मात्र नाहीये. यावेळेस चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, सीमारेषा पार. षटकार. विस्फोटक फलंदाजी वेळेस मैदानाच्या आतमध्ये सुनील करत असताना आजचा दिवस जर विचार केला तर सुनीलने देखील खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या चारी दिशेला. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर बिघडलं जाते फलंदाजाचा. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच मागचा तर आमच्या स्पर्धेला यांचा मोलाचा वाटा आहे. नक्कीच प्रथम पारितोषिक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळालंय रोख रक्कम 50,000 रुपये. सौरभजी तांदळे साहेब यांचे आजोबा तांदळे काका यावेळेस इथे आलेत स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आपण यायचंय व्यासपीठावरती. तर विष्णू इरमाणी मानकिवली आपण देखील यायचंय व्यासपीठावरती. आपण देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यावेळेस आपण पाहू शकता व्यासपीठावरती आमची सौरभजी तांदळे यांचे नक्कीच आजोबा आहेत. तांदळे काका यांचा शुभ सन्मान. आमच्या व्यासपीठावरती त्यांचं आगमन स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
तर याच दरम्यान आपल्या स्पर्धेसाठी दुसरा क्रमांक पारितोषिक त्यांच्याकडून लागलाय. तर दैवलीचे बाळकृष्ण मुंडे दादा त्यांच्या समवेत प्रमोदजी देशमुख यांच्याकडून मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय. तर बाळकृष्ण मुंडे दादा आपण देखील यायचं व्यासपीठावरती. त्यांच्या समवेत दैवलीचे उपसरपंच प्रमोद दादा देशमुख आपण देखील यायचंय. यावेळेस चेंडू घरंगळ्यात लॉंग स्ट्राइक एंडला निघून गेलाय. अंपायर सिग्नल इज चौकार. तर स्टॅकिंग एंड वरती वेळेस फलंदाज मनोज आहेत. आजचा दिवस या फलंदाजाने पूर्णपणे गाजवलाय. स्टॅकिंग एंड वरती पुन्हा एकदा फलंदाजी करत असताना नक्कीच इनाईट नंबर 3 वरती येऊन संकटमोचक कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. यावेळेस स्टॅकिंग एंड वरती मनोज, नॉन स्टॅकिंग एंड वरती स्वतः संघनायक राकेश पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती वेळेस बॉलर आकाश तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, भरधाव वेगाने टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चालला एसटी प्रेक्षकाच्या हातामध्ये. हा येतोय डॉट बॉल. अंतिम चेंडू यावेळेस शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश, सामना करण्यासाठी यावेळेस बॅट्समन मनोज सज्ज. ओव्हर द विकेटने बॉलवर तयार. यावेळेस पुरले बॉल होता, विकेट करण्याचा प्रयत्न, एज लागतीये. यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. धक्का क्रमांक दुसरा लागेल. यावेळेस बॅटिंग करणाऱ्या मांगरोळ टीमला. मनोज बॅक टू द पैलन. थँक्यू. बघा ज्यांच्याकडनं आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय, रोख रक्कम 50,000 रुपये, त्यांचं मात्र गुणगान गायलेलं टायटल सॉन्ग नक्कीच सौरभजी तांदळे साहेब, त्यांचे आजोबा आमच्या सोबत जॉईन झाले. तांदळे काका यावेळेस व्यासपीठावरती आपण पाहू शकता. तर आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी दिलंय. ते मात्र बाळकृष्णजी मुंडे यांच्या समवेत दैवली उपसरपंच प्रमोदजी देशमुख साहेब. आपण यायचंय व्यासपीठावरती. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यावेळेस पंच चेंडूची चाचपणी करायची, चेक करायची बॉल. तर चला मांगरोळ संघ पण बसून घ्यायचा पॅव्हलियन मध्ये. पंच आहेत तिथे. नक्कीच मांगरोळ संघाचा जर मी विचार केला तर बदलापूर मध्ये नेहमीच खेळायला येतात आणि एक खेळाडू वृत्ती यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. नक्कीच पाहुण्यांची मांदियाळी, आपल्याला पाहुण्यांची रेलचेल सकाळपासूनच आज पाहायला मिळते. तर नक्कीच गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्ताला एक स्पर्धा आपल्या भेटीस येते. नक्कीच रजनी क्रिकेट नाईटची स्पर्धा आमचे बाळकृष्ण मुंडे दादा यांच्या माध्यमातून याच मैदानावरती ती मॅच मात्र येईल. याच मैदानावरती रजनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. तर बघा आयोजकांची एक सूचना आहे आमच्यापर्यंत. चेंडू जर फुटला किंवा हरवला तरच चेंडू नवीन देण्यात येईल. पंच पराग सर, हरीश कारळे सर, ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आपण ताकीद द्यायचंय यावेळेस मांगरोळ टीमला. तर यावेळेस षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल संपत्ती फलकावरती डबल डिजिट मध्ये 11 धावा. यावेळेस नक्कीच सर्कलची संचारबंदी पूर्णपणे हटवून लावली असेल पंच पराग सर यांनी. तर चला सामना लगेच स्टार्ट करा. अंपायर त्यांना ताकीद द्या. षटक क्रमांक यावेळेस पहिलं संपुष्टात आलंय. आकाश होते बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक यावेळेस दुसरा हाताळण्यासाठी नक्कीच संघनायकाने जबाबदारी दिली आहे, ते म्हणजे बॉलर साहिल कडे.
यावेळेस स्टॅकिंग एंड वरती फलंदाज निकेश जातोय. इनायत नंबर 4 वरती स्टॅकिंग एंड वरती निकेश, तर नॉन स्टॅकिंग एंड वरती फलंदाज स्वतः संघनायक राकेश पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर साहिल तयार, त्यांचा सामना करतील निकेश. वर विकेट पुन्हा एकदा बॉलर तयार. पहिलाच बॉल फुलर लेंथ होता, टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने बॉल निघून चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. हा येतोय डॉट बॉल. मग बॉलरचा जर विचार केला तर पहिलं षटक हाताळलं होता आकाशनं. नक्कीच एक धाव पहिल्या चेंडूवरती खर्च केली होती. यावेळेस डॉट बॉलने स्वतःचा स्पेल ओपन करत असताना बॉलर साहिल. सत्तावन्न धावांचा वेळेस टार्गेट सेट करत असताना सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आलेत, थोडेसे फंबल झाले, चेंडूवर उचल फेक करतील. या दरम्यान मात्र सिंगल कंप्लीट केली जाते बॅट्समॅन निकेशच्या माध्यमातून. स्ट्राईक मात्र रोटेट होईल फलंदाज राकेश पाटील कडे. नक्कीच आजच्या दिवसात विचार केला तर वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज साहिल. तर येणारे 16 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता यावेळेस बॅटिंग करणाऱ्या मांगरोळ टीमला. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल होता. यावेळेस मेजबानी होती परंतु स्वीकारता आलेले नाहीये. यावेळेस धक्का क्रमांक 3 लागेल बॅटिंग करणाऱ्या मांगरोळ टीमला. संघनायक राकेश बॅक टू द पॅव्हिलियन. डोके टीम आपण आला असेल तर लगेचच रिपोर्टिंग करा. रुपेश भोईर आपण आला असेल तर लगेचच रिपोर्टिंग करा. तर डोके टीम आपण यायचंय. तर या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आम्हाला ज्यांच्याकडनं लाभलंय सौरभजी तांदळे साहेब, रोख रक्कम 50,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक बालकृष्णजी मुंडे साहेब, त्यांच्या समवेत प्रमोदजी देशमुख साहेब 25,000 रुपये. आणि या संपूर्ण ट्रॉफी आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभल्या गेल्यात. तृतीय पारितोषिक 12,500 रुपये सोमनाथजी सुरेश यांच्याकडनं, त्यांच्या समवेत कैलासजी धुळे साहेब यांच्याकडनं आम्हाला तृतीय पारितोषिक लाभलंय. चतुर्थ पारितोषिक प्रभाकर कांबरी, माफ करा, प्रभाकर कांबरे यांच्याकडनं आम्हाला पाणी लाभलंय. चतुर्थ पारितोषिक ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलर तयार. वाईट डिश लॉन्ग ऑफला फिल्डर होता परंतु फिल्डरच्या मस्तक से दस्तक देती हुई गेंद सीधा सीमा के पार शेयर होने के लिए बिग हिट षटकार. त्यावेळेस षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल फेकाने पुढे सरकेल 18 धावा. यावेळेस फुलटॉस होता अनसाइडला पुन्हा एकदा भिरकावून दिला. फिल्डर आहेत, 2 फिल्डर आले होते परंतु त्यांच्या मध्ये जी दरी होती त्या दरीला भेदून बॉल चालाय सीमारेषा पार. रन स्प्लिट 4 चौकार. बघा स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय सौरभजी तांदळे साहेब, रोख रक्कम 50,000 रुपये. द्वितीय पारितोषिक बालकृष्णजी मुंडे यांच्या समवेत प्रमोदजी देशमुख यांच्याकडून द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये. आणि संपूर्ण या ट्रॉफ्या तृतीय पारितोषिक 12,500 रुपये सोमनाथजी सुरेश यांच्याकडून देण्यात आलंय. चौथं पारितोषिक कैलासजी धुळे साहेब यांच्याकडनं देण्यात आलंय. प्रभाकर कांबरी यांच्याकडनं आम्हाला पाण्याचं सहकार्य देण्यात आलंय. भास्करजी कोंडिलकर यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर देण्यात आलाय. तर सर्वात या मान्यवरांचं मनापासून आभार. तर षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. नक्कीच चौकार आलाय. चौकारच्या मदतीनं टीमची टोटल यावेळेस वेगाने पुढे सरकत असताना 22 धावा. तर यावेळेस बजरंगी मानकरी टीम अंतिम सामन्यामध्ये यावेळेस धडक मारली आहे. नक्कीच फायनल मध्ये यावेळेस त्यांनी धडक मारली आहे. नक्कीच त्यांचं देखील शुभ आगमन. निलेशजी कालेकर आपण जर आला असेल तर लगेचच आम्हाला रिपोर्टिंग करा.
तर येणारे 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर राऊंड द विकेट. फुलर लेंथ हा बॉल यावेळेस फलंदाजाला संग्रामात टाकणारा हा बॉल असेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू यावेळेस डॉट बॉल. मग दोन्ही बॉलरचा जर विचार केला तर स्वतःचा स्पेल यावेळेस डॉट बॉलने ओपन करत असताना नक्कीच बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सांघिक कोट्यातील तिसरा वैयक्तिक फलक षटक घेऊन गणेश तयार. राऊंड द विकेट मारा करतील. दुसराच बॉल यावेळेस फुलटॉस होता. यावेळेस मेजवानी होती, परंतु या फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळालंय. यावेळेस फिल्डर आहेत, जजमेंट त्यांचं चांगलं राहिलंय. यावेळेस अचूक रुपट्या टिपतायत जेल आणि संपुष्टात येतोय फलंदाजाचा. तीस धावांची आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या मांगरोळ टीमला. पुन्हा एकदा राऊंड विकेट. बॉलर तयार गणेश. ओव्हर पिच बॉल यावेळेस लाऊड अपील केली पंचांकडे, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. पंच हरीश कारळे सर आम्हाला सिग्नल करतील वाईट बॉल. तर नक्कीच अवांतर धाव इथे मात्र ऍड केली जाईल. एक्स्ट्राच्या रूपात ही धाव ऍड केली जाईल. टीमची टोटल फलकावरती 23 धावा. पुन्हा एकदा राऊंड विकेट. बॉलर तयार. यावेळेस मात्र फटका खेळले. डीप मध्ये फिल्डर आहेत, एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर करतील, चेंडूला फेक करतील. या दरम्यान मात्र फक्त आणि फक्त एकेरी धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल फलकावरती 24 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. फुलटॉस बॉल होता. यावेळेस दोन्ही हाताने स्वीकारले मेजवानी. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावर फिल्डर के मस्तक से दस्तक देती गेंद. या फायनलच्या दिवसामध्ये आम्हाला जॉईन झाले समाधान नवले, त्यांच्या जोडीला सोमनाथ खाडे. तर या दरम्यान गोडबले साहेब अंबरनाथ यांचं देखील शुभागमन. आपण यायचं आहे व्यासपीठावरती. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर आजच्या दिवसामध्ये या ग्रँड फायनलच्या दिवसामध्ये आम्हाला जॉईन झाले सोमनाथ खाडे सर, मॅन फ्रॉम शहापूर, समाधान नवले मॅन फ्रॉम मानकिवली. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तर वेळेस टेनिस.in.च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण यावेळेस स्पर्धा लाईव्ह केली जाते. तर येणारे 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल मांगरोळ टीमला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. यशवंत जात आहे स्ट्रायकिंग एंड वरती. राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागतोय. यावेळेस मात्र नो बॉल पंचांनी घोषित केलाय, त्यामुळे फलंदाज बाद नसणार आहे. 1+1 अशा 2 धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती ऍड केले जातात. आता मात्र समीकरण बदलेल. येणारे 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. तर tennis.cricket.in साठी एकच म्हणेन, क्वालिटी विथ क्रिकेट, क्वालिटी विथ क्लिअरिटी हे एकच त्यांचं ब्रीद वाक्य. आमच्या सोबत जॉईन झालेत प्रशांत पवार. फुलटॉस बॉल होता. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला ढकलून काढलाय. चेंडू डीप मध्ये आलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार देतात फलंदाज. तर षटक क्रमांक यावेळेस तिसरा संपूर्ण झालाय. 3 षटकाच्या अखेरीस त्यांची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 30 धावा. तर 33 धावा. तर येणारे 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. यस टीजे.
तर याच दरम्यान अंबरनाथचे राजू सातपुते साहेब आपण यायचं आहे व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर नक्कीच आज फायनल दिवस असल्यामुळे सकाळपासूनच आमच्या पाहुण्यांची मांदेआळी पाहुण्यांची रेलचेल यावेळेस आमच्या व्यासपीठावरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार राऊंड द विकेट. यावेळेस बिग हिट केलं जात आहे चेंडूला मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जसा बॉल बॅटच्या रडर मध्ये आला तसा बॉलला फेकून दिला. स्कोर हाजी बलंगवाडी यांचं यावेळेस शुभागमन झालंय आमच्या व्यासपीठावरती यायचंय आपण. तर यावेळेस 25 धावांची आवश्यकता असताना 24 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवरती यावेळेस षटकार ठोकलाय. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न टप्पा पाडल्यानंतर बॉल यावेळेस बॅटची कडा घेऊन निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस परतावं लागेल बॅटिंग करणाऱ्या मांगलू टीमच्या या फलंदाजाला. आतिश बॅक टू द पॅव्हिलियन. छान आहे थोडं लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. तर यावेळेस लढावं लागेल यावेळेस बॅटिंग करणाऱ्या मांगरोळ टीमला. कारण नेहमीच असं म्हटलं जातंय जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होते बिना संघर्ष के यहाँ पे कोई मान नहीं होता है. जब तक न पड़े चिन्ह हथौड़ी के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता है. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू एसटी रक्षकाला बीट करून शॉट थर्डमॅनला गेलाय. या दरम्यान लेग बायच्या रूपात नक्कीच सिंगल धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल फलकावरती 40 धावा. येणारे 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु दिशा पाहावी लागेल. अंपायर सिग्नल इज वाईट बॉल. यावेळेस विचार केला तर फलंदाजाला तिन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागतील कारण 3 चेंडूवरती 16 धावांची आवश्यकता. एकच म्हणून बॅटिंग करणाऱ्या टीमला आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व आणि हरलात तर मार्गदर्शन. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. अजून एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण बदलेल. येणारे 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पराभव आयुष्याचा भाग असतो पण पुन्हा लढण्यात तयार होणे ही जिवंतपणाची बाब असते. याच वेळेस सांगत असताना बॅटिंग करणारी टीम मलंगड मांगरोळ. पुन्हा एकदा बिग हिट केलं जात आहे. प्रॉपर टायमिंग ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर. मिडविकेटच्या डोक्यावर चेंडू मात्र फेकून दिला सीमारेषा पार. पर्वतातून निघणाऱ्या नदीने कधीच विचारलं नाहीये समुद्र किती दूर आहे. आणि त्याच प्रकारे यावेळेस पाठलाग करत असताना फलंदाज ठोकतोय षटकार. तर येणारे 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. उजेडणारी पहाट उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते. झोपून स्वप्न बघत राहा किंवा उठून स्वप्नाचा पाठलाग करायचा. यावेळेस मात्र पाठलाग करत असताना टीम मांगरोळ. यावेळेस मात्र फुलर लेंथ बॉल डायरेक्ट हिटची संधीचं सोनं करता आलेलं नाही. सिंगल धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव दोन्ही गाड्या एकाच एंड वरती. दुसऱ्या धावेला यावेळेस परतावं लागेल मांगरोळ टीमच्या या फलंदाजाला. बॅक टू पॅव्हिलियन फलंदाज बाद.
तर औपचारिकता शिल्लक असेल, कारण येणारा एक चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. आयुष्यात क्षेत्र कोणतेही असो, कष्ट प्रामाणिक असले की यशाला तुमच्या समोर पर्याय नसतो. आणि तेच प्रामाणिक कष्ट, प्रयत्नांची पराकाष्ठा, मेहनत आणि जिद्दीने क्रिकेट खेळत असताना हा संघ उमरवली. तर नक्कीच मांगरोळी संघाचा विचार केला तर मलंगड परिसरातील एक दादा संघ मांगरोळ, यावेळेस मात्र एक चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. राऊंड विकेट, बॉलर तयार. हा बॉल यावेळेस आडवा बॅटनं घरांकडे डीप मध्ये चालला, फिल्डर तैनात आहेत. अशा प्रकारे सामना इथे मात्र संपतोय. विजयी प्राप्त करतोय उमरोली संघ, यावेळेस परास्त होतोय मांगरोळी संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर हरलेल्या मांगरोळीला टीमचं देखील कौतुक. मग मांगरोळी संघाबद्दल मी नेहमीच बोलत असतो. मनगड पट्ट्यातील हा संघ मांगरोळी संघ नेहमीच शिस्तबद्ध संघ म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर उमरोली टीम लगेचच लाईनअप करून घ्या, हँडशेक करून घ्या. आपण उमरोली टीम लाईनअप करून आपण हँडशेक करून घ्यायचंय. तर नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस आली आहे. सेमीफायनल 2 जय हनुमान डोके यांना फाईट करेल उमरोली टीम.